आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। संत रामपालजी महाराज यांचा संक्षिप्त परिचय। संत रामपालजी यांचा जन्म 8 सप्टेंबर 1951 मध्ये हरियाणा राज्यातील सोनीपत जिल्ह्यामधील धनाना गावात एका शेतकरी कुटुंबामध्ये झाला। शिक्षण पूर्ण झाल्यावर हरियाणा प्रांतातील सिंचन विभागामध्ये कनिष्ठ अभियंता पदावर ते 18 वर्षे कार्यरत राहिले। सन 1988 मध्ये त्यांनी परमसंत रामदेवानंदजी महाराज यांच्याकडून दीक्षा घेतली। तनामनाने सक्रिय होऊन स्वामी रामदेवानंदजी यांनी सांगितलेल्या भक्ती मार्गाने साधना केली आणि त्यांना परमात्मा यांचा साक्षात्कार झाला। संत रामपालजी यांना 17 फेब्रुवारी 1988 रोजी तिथीप्रमाणे फाल्गुन महिन्याच्या अमावस्येच्या रात्री नामदीक्षा प्राप्त झाली। त्यावेळी संत रामपालजी महाराजांचे वय 37 वर्षे होते। संत मतानुसार उपदेश प्राप्त दिवस म्हणजे दीक्षा दिन, त्या उपदेशी भक्ताचा आध्यात्मिक जन्मदिन मानला जातो। वरील विवरण नॉस्ट्रॅडॅमस यांच्या त्या भविष्यवाणीशी पूर्ण मिळते जुळते आहे, जे पान नंबर 44 व 45 वर लिहिले आहे। ज्यावेळी त्या तत्वद्रष्ट्या संताचा म्हणजे शायरनचा आध्यात्मिक जन्म होईल, त्या दिवशी अंधारमय अमावस्या असेल। त्यावेळी विश्वनेत्याचे वय 16, 20, 25 वर्ष नसेल, तो तरुण नसेल, तर तो प्रौढ असेल आणि वयाच्या 50 ते 60 वर्षांच्या दरम्यान तो जगामध्ये प्रसिद्ध होईल। ते वर्ष असेल 2006। स्वामी रामदेवानंदजी महाराज यांनी सन 1993 मध्ये आपल्याला रामपालजी महाराज यांना सत्संग करण्याची आज्ञा दिली। तसेच सन 1994 मध्ये नामदान करण्याची आज्ञा केली। भक्ती मार्गाशी एकरूप झाल्याने त्यांनी कनिष्ठ अभियंता पदाचा राजीनामा दिला, जो हरियाणा सरकारकडून 16 मे 2000 चे पत्र क्रमांक 3492-3500 दिनांक 16 मे 2000 द्वारे स्वीकारला आहे। सन 1994 पासून 1998 पर्यंत संत रामपालजी महाराज यांनी घरोघरी, गावोगावी, नगरोनगरीत जाऊन सत्संग केले। त्यामुळे अनेक जण त्यांचे अनुयायी बनले। त्याचबरोबर ज्ञानहीन संतांचा विरोधही वाढत गेला। सन 1999 मध्ये करौंथा गावात, जिल्हा रोहतक, हरियाणा, सतलोक आश्रम करौंथाची स्थापना केली। तसेच 1 ते 7 जून 1999 या कालावधीत परमेश्वर कबीर साहेबजी यांच्या प्रकट दिनानिमित्त 7 दिवसीय विशाल सत्संगाचे आयोजन करून आश्रमाचा प्रारंभ केला। तसेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेस 3 दिवसांच्या सत्संगाचा प्रारंभ केला। सत्संग ऐकण्यासाठी दूर-दूरवरून श्रद्धाळू येऊ लागले आणि तत्वज्ञान समजून घेऊन बहुसंख्येने अनुयायी बनू लागले। काही दिवसांतच संत रामपालजी महाराज यांच्या अनुयायांची संख्या लाखावर पोहोचली। ज्या ज्ञानहीन संत व ऋषींचे अनुयायी संत रामपालजी महाराज यांच्याकडे येऊन त्यांचे अनुयायी बनू लागले आणि त्या अज्ञानी संतांना प्रश्न करू लागले की तुम्ही सर्व ज्ञान आपल्या सद्ग्रंथाच्या विपरीत सांगत आहात। यजुर्वेद अध्याय 8 मंत्र 13 मध्ये लिहिले आहे की पूर्ण परमात्मा आपल्या भक्तांचे सर्व अपराध, पाप, नाश क्षमा करतो। आपल्याकडून जो ग्रंथ आम्ही खरेदी केला आहे त्यामध्ये लिहिलेले आहे की परमात्मा आपल्या भक्ताचे पाप, नाश, क्षमा करत नाही। आपले पुस्तक सत्यार्थ प्रकाश समुल्ला 7 मध्ये लिहिले आहे की सूर्यावर पृथ्वीसारखे मनुष्य व अन्य प्राणी वास करत आहेत। याचप्रमाणे पृथ्वीसारखे सर्व पदार्थ आहेत, बाग बगीचे, नदी, झरे इत्यादी आहेत। काय हे संभव आहे? पवित्र यजुर्वेद अध्याय 5 मंत्र 1 मध्ये लिहिले आहे की परमात्मा सहशरीर आहे। अग्ने तनुः असि विष्णवे त्वाम सोमस्य तनुरसी। या मंत्रात 2 वेळा स्पष्ट केले आहे की परमेश्वर सहशरीर आहे। सर्वांचे पालन करण्यासाठी त्या अमर पुरुष परमात्मा यांचे शरीर आहे। अर्थात परमात्मा जेव्हा आपल्या भक्तांना तत्वज्ञान समजवण्यासाठी काही कालावधीकरिता अतिथी स्वरूपामध्ये जगामध्ये येतात, तेव्हा ते आपल्या मूळ तेजोमय शरीरावर सौम्य तेजपुंजाचे शरीर ओढून येतात। यासाठी वरील मंत्रामध्ये 2 वेळा याबाबत प्रमाण दिलेले आहे। अशाप्रमाणे तर्कानुसार निरुत्तर होऊन आपल्या अज्ञानाचा पडदा फाडल्या जाण्याच्या भयाने त्या अज्ञानी संत, महंत व आचार्यांनी सतलोक आश्रम करौंथाच्या आसपासच्या गावांमध्ये संत रामपालजी महाराज यांना बदनाम करण्यासाठी दुष्प्रचार सुरू केला
आणि 12 जुलै 2006 रोजी संत रामपालजी महाराज यांना जीवे मारण्यासाठी आणि सतलोक आश्रम नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांनी व त्यांच्या अनुयायांनी सतलोक आश्रमावर आक्रमण करवले. पोलिसांनी यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला. यामुळे काही उपद्रवकारी जखमी झाले. सरकारने सतलोक आश्रम करौंथा आपल्या अधिपत्याखाली घेतला आणि संत रामपालजी महाराज व त्यांच्या काही अनुयायांवर खोटे गुन्हे दाखल करून तुरुंगात टाकले. अशा प्रकारे 2006 मध्ये संत रामपालजी महाराज प्रसिद्धीस आले. अज्ञानी लोकांनी जरी संतांवर खोटे आरोप करून संतांना प्रसिद्ध केले तरी संत निर्दोष आहेत. प्रिय वाचक हो, नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी वाचून विचार कराल की संत रामपालजींना तर इतके बदनाम केले आहे, हे कसे शक्य होईल की ते विश्वात ज्ञान प्रचार करतील. त्यांना प्रार्थना आहे की परमात्मा क्षणात सर्व परिस्थिती बदलू शकतात. कबीर साहेब से सब होत है, बंदे से कछु नाही, राई से पर्वत करे, पर्वत से फिर राई. परमेश्वर कबीरजी आपल्या पाल्यांचा उद्धार करण्यासाठी त्वरित समाजास तत्वज्ञान समजावून वास्तविक परिचय करवून देतील. नंतर संपूर्ण विश्वाला संत रामपालजी महाराज यांच्या ज्ञानाचे महत्त्व समजेल. संत रामपालजी महाराज 2003 पासून वर्तमानपत्रे व टीव्ही चॅनल यांच्या माध्यमांद्वारे सत्यज्ञानाचा प्रचार करत आहेत आणि इतर धर्मगुरू यांना म्हणत आहेत की तुमचे ज्ञान शास्त्रविरुद्ध आहे, अर्थात तुम्ही भक्त समाजाकडून शास्त्ररहित पूजा करवून दोषी बनत आहात. जर मी अयोग्य सांगत असेल तर त्याचे उत्तर द्यावे, परंतु आजपर्यंत कोणत्याही संतांनी उत्तर देण्याची हिंमत केलेली नाही. संत रामपालजी महाराज यांना 2001 मधील ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी अचानक प्रेरणा झाली की सर्व धर्मांच्या सद्ग्रंथांचा सखोल अभ्यास करावा. त्यामुळे सर्वप्रथम पवित्र श्रीमद भगवद गीताजीचे अध्ययन केले आणि गहरी नजर गीता में या पुस्तकाची रचना केली. या पुस्तकाच्या आधारावरच त्यांनी सर्वप्रथम मार्च 2002 मध्ये राजस्थानमधील जोधपूर शहरात सत्संगाचा प्रारंभ केला. यासाठीच नॉस्ट्राडॅमस म्हणत आहे की विश्वधार्मिक हिंदू संत शायरन वयाच्या 50व्या वर्षी म्हणजेच 2001 मध्ये ज्ञानदाता होऊन प्रचार करेल. संत रामपालजी महाराज यांचा जन्म पवित्र हिंदू धर्मामध्ये 8 सप्टेंबर 1951 रोजी हरियाणा राज्यात सोनीपत जिल्ह्यामधील धनाना या गावी एका शेतकरी परिवारामध्ये झाला. त्यानुसार 2001 मध्ये संत रामपालजी महाराज यांचे वय 50 वर्षे होते, जे नॉस्ट्राडॅमसच्या मताशी तंतोतंत जुळते. यावरून तो विश्व धार्मिक नेता संत रामपालजी महाराज हेच आहेत, ज्यांच्या अध्यक्षतेखाली भारतवर्ष पूर्ण विश्वावर राज्य करेल. पूर्ण विश्वामध्ये एकच ज्ञान म्हणजे भक्ती मार्ग चालेल, एकच कायदा होईल, कोणीही दुःखी राहणार नाही, विश्वामध्ये शांती नांदेल. जे विरोध करतील त्यांना देखील शेवटी पश्चाताप होईल आणि तत्वज्ञानाचा स्वीकार करण्यास विवश व्हावं लागेल. सर्व मानव समाज मानव धर्माचे पालन करेल आणि मोक्ष प्राप्त करून सतलोकी जाईल. ज्या तत्वज्ञानाविषयी नॉस्ट्राडॅमसने आपल्या भविष्यवाणीमध्ये उल्लेख केलेला आहे, त्या विश्वविजेत्या संतांद्वारे सांगितल्या गेलेल्या शास्त्रप्रमाणित तत्वज्ञानासमोर पूर्वीचे सर्व संत निष्प्रभ म्हणजे असफल ठरतील. त्या सर्वांना नम्र होऊन झुकावे लागेल. याविषयी परमेश्वर कबीर साहेब बंदीछोडजींनी आपल्या अमृतवाणीतून पवित्र कबीर सागर ग्रंथामध्ये, जो संत धर्मदासजींनी सुमारे 550 वर्षांपूर्वी लिपिबद्ध केला आहे, म्हटले आहे की एक वेळ अशी येईल की त्यावेळी पूर्ण विश्वामध्ये माझे ज्ञान चालेल, सर्व विश्व शांतीपूर्वक भक्ती करेल, आपापसात विशेष प्रेम निर्माण होईल. सतयुगासारखी वेळ म्हणजे सुवर्णयुग येईल. परमेश्वर कबीर साहेबजी बंदीछोड यांनी सांगितलेले ज्ञान संत रामपालजी महाराज यांना समजलेले आहे. या ज्ञानाविषयी कबीर साहेबजींनी आपल्या पवित्र वाणीमध्ये म्हटले आहे की कबीर और ज्ञान सब ज्ञानडी, कबीर ज्ञान सो ज्ञान, जैसे गोला तोब का करता चले मैदान. याचा भावार्थ असा आहे की हे तत्वज्ञान एवढे प्रबळ आहे की त्याच्या समोर अन्य संत व ऋषींचे ज्ञान टिकणार नाही. जसे तोफेचा गोळा जेथे पडतो तेथे पूर्ण किल्ला उद्ध्वस्त करून साफ मैदान बनवतो, हेच प्रमाण संत गरीबदासजी चुडानी, जिल्हा छज्जर, हरियाणा यांनी दिलेले आहे की सद्गुरु तत्वदर्शी संत परमेश्वर कबीर साहेबजी बंदीछोड यांनी पाठवलेला दिल्ली मंडळामध्ये येईल. गरीब
सद्गुरु दिल्ली मंडल आयसी, सूती धरणी सुम जगायसी. परमात्मा यांची भक्ती दिलदार कंजूस नसलेल्या व्यक्तींना जागवेल. सोनीपत जिल्ह्यातील धनाना गाव पूर्वी दिल्ली शासित क्षेत्रामध्ये येत होते. यासाठी संत गरीबदासजी महाराज यांनी म्हटले आहे की सद्गुरु वास्तविक ज्ञान जाणणारा संत म्हणजेच तत्वदर्शी संत दिल्ली मंडलात येईल. पुढे म्हटले आहे की साहेब कबीर तख्त कवासा, दिल्ली मंडल लिजे वासा. त्याचा भावार्थ असा आहे की परमेश्वर कबीर साहेबजी बंदी छोड यांच्या दरबारातील तख्त नोकर म्हणजे खवासा अर्थात परमेश्वर यांचा प्रतिनिधी दिल्ली मंडलामध्ये वास करेल, तेथे प्रकट होईल. प्रथम आपल्या हिंदू बांधवांना तत्वज्ञानाचा परिचय करून देईल. त्यामुळे बुद्धिमान हिंदू खडबडून जागे होतील. अर्थात त्या संताने सांगितलेले तत्वज्ञान समजून अविलंब त्यांची शरण ग्रहण करतील. त्यानंतर संपूर्ण विश्व त्या तत्वदर्शी हिंदू संताचे ज्ञान स्वीकारेल. ही भविष्यवाणी नॉस्ट्राडॅमस यांनीही केलेली आहे. नॉस्ट्राडॅमसने हे देखील नमूद केले आहे की त्याचा परिचय न झाल्याने माझा शायरन म्हणजे तत्वदर्शी संत उपेक्षेचा पात्र बनेल. याचे मला दुःख वाटते. हे बुद्धिमान मानवांनो, त्यांची उपेक्षा करू नका. तो तर सिंहासनस्थ करून आसनावर बसवून आराध्य देवाचे म्हणजे इष्टदेव रूप मानण्यायोग्य आहे. तो हिंदू धार्मिक संत म्हणजे शायरन आदिपुरुष पूर्ण परमात्मा यांचा अनुयायी जगताचा तारणहार आहे. नॉस्ट्राडॅमस या भविष्यवक्त्याने डॉक्टर रामचंद्र जोशी यांच्या नॉस्ट्राडॅमसची भविष्यवाणी या पुस्तकाच्या पृष्ठ 41-42 वर 3 शब्दांचा उल्लेख केलेला आहे. त्यात म्हटले आहे की तो विश्वविजेता तत्वद्रष्टा संत क्रूरचंद्र अर्थात कालच्या दुःखदायी भूमीतून सोडवून आपल्या आदी अनादी पूर्वजांचा वारसदार बनवेल आणि मुक्ती देईल. येथे उपदेश मंत्रातून असा संकेत होतो की तो संत म्हणजे शायरन केवळ 3 शब्दांचा म्हणजेच मंत्रांचा ओम तत् सत जप देईल. या 3 शब्दांना मुक्तीचा इतर कोणताही शब्द जोडणार नाही. हेच प्रमाण पवित्र ऋग्वेद मंडल 10 सुक्त 90 मंत्र 16 मध्ये, सामवेद श्लोक 822 तसेच श्रीमद भगवत गीता अध्याय 17 श्लोक 23 मध्ये आहे की पूर्ण संत म्हणजे तत्वदर्शी संत 3 मंत्र ओम तत् सत ज्यामध्ये तत् आणि सत सांकेतिक आहेत प्रदान करून पूर्ण परमात्मा आदिपुरुष यांची भक्ती करवून घेऊन जीवांना काल ब्रह्मच्या मोहजालातून मुक्त करतात. नंतर ते भक्त भक्तीच्या कमाईने तिथे जातात जिथे आदिसृष्टीचे चांगले प्राणी राहतात, जेथून हे जीव आपल्या पूर्वजांना सोडून क्रूरचंद्र काल प्रभू बरोबर येऊन या दुःखदायी लोकांमध्ये अडकले आहेत, फसलेले आहेत, कष्टावर कष्ट सहन करत आहेत. नॉस्ट्राडॅमसने हे देखील स्पष्ट केलेले आहे की मध्यकाळ म्हणजेच मधली पिढी हिंदू धर्माचे आदर्श जीवन जगेल. शायरन म्हणजे तत्वदर्शी संत आपल्या ज्ञानाने दैदिप्यमान उत्तुंग स्वरूपात म्हणजेच सर्वश्रेष्ठ शास्त्रानुकूल भक्तिविधान पुन्हा विना अट प्रकट करेल आणि मानवी संस्कृती अर्थात मानव धर्माचे लक्षण निर्धोक म्हणजे निष्कपट भावाने सावरून धरेल. मधल्या काळात हिंदू धर्माचे व हिंदूंचे आदर्शवत जीवन जगणाऱ्या मधल्या पिढीचा शायरन उद्धार करेल. हा उल्लेख हिंदी भाषेतील पुस्तकामध्ये पृष्ठ 42 वर करण्याचा राहून गेलेला आहे. हेच प्रमाण स्वयंपूर्ण परमात्मा कबीरजी यांनी सांगितले आहे की धर्मदास तो हे लाख दुहाई, सार ज्ञान व सार शब्द कही बाहर न जाई, सार नाम बाहर जो परही, बिचली पीढ़ी हंस नहीं तरही, सार ज्ञान तब तक छुपाई, जब तक द्वादश पंथ न मिट जाई. जसे इसवी सन 1947 मध्ये भारत इंग्रज यांच्यापासून स्वतंत्र झाला, त्यापूर्वी हिंदुस्थानात शिक्षणाचा प्रसार नव्हता. सन 1951 मध्ये संत रामपालजी महाराज यांना परमेश्वर यांनी पृथ्वीवर पाठविले. सन 1947च्या पूर्व पिढीला कलियुगातील पहिली पिढी समजा आणि 1947 पासून मधल्या पिढीला सुरुवात झाली आहे. ही पिढी 1000 वर्षांपर्यंत सत्यभक्ती करेल. या दरम्यान जो पूर्ण निश्चयाने भक्ती करेल तो सतलोकाला जाईल. जे सतलोकी जाऊ शकले नाहीत, तसेच ज्यांच्या भक्तीत धरसोड वृत्ती असेल परंतु गुरुद्रोही झाले नाहीत, ते पुन्हा कलियुगात हजारो वेळा मनुष्य जन्म घेतील, कारण हा त्यांच्या शास्त्रविधीनुसार साधनेचा परिणाम म्हणजे लाभ असेल. अशा प्रकारे काही हजार वर्षांपर्यंत
कलियुगाचा कालावधी वर्तमानापेक्षाही चांगला चालेल. त्यानंतर शेवटची पिढी भक्तिरहित उत्पन्न होईल, कारण शुभ कमाई जी भक्ती युगामध्ये केलेली असेल ती वारंवार जन्म प्राप्त करण्यात खर्च म्हणजे समाप्त होऊन जाईल. अशा प्रकारे कलियुगाची अंतिम पिढी कृतज्ञ असेल, ती भक्ती करू शकणार नाही. यासाठी म्हटले आहे की कलियुगाची मधली पिढी आता चालू आहे, म्हणजे 1947 पासून. सन 2006 पासून तो संत म्हणजे शायरन सर्वांसमक्ष प्रकट झालेला आहे, ते म्हणजेच संत रामपालजी महाराज. सदर ज्ञान जे मधली पिढी, पहिली पिढी तसेच अंतिम पिढीचे ज्ञान संत रामपालजी महाराज आपल्या प्रवचनातून वर्षानुवर्षे सांगत आलेले आहेत, ते आता नॉस्ट्रॅडॅमसच्या भविष्यवाणीने स्पष्ट होत आहे. यामुळेच संत गरीबदासजी महाराज यांनी म्हटले आहे की कबीर परमेश्वर यांची भक्ती पूर्ण संतांद्वारे उपदेश म्हणजे नामदीक्षा घेऊन करा, नाहीतर ही संधी परत हातात येणार नाही. गरीब समजा है तो सिरधर पाव, बहुर नहीं रे ऐसा दाव. भावार्थ असा आहे की जर तुम्हाला तत्वज्ञान समजले असेल तर डोक्यावर पाय ठेवा, म्हणजेच अतिशीघ्रतेने तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याकडून उपदेश घेऊन आपले कल्याण करा. ही सुवर्ण संधी पुन्हा मिळणार नाही. जसा हा मधल्या पिढीचा म्हणजे मध्यकाल कालावधी आणि आपले मानव शरीर तसेच तत्वदर्शी संत प्रकट आहे. जर आता ही भक्ती मार्गावर लागणार नसाल तर त्याविषयी म्हटलेले आहे की यह संसार समजदा नाही, कहंदा शाम दुपहरेनु, गरीबदास यह वक्त जात है, रोवोगे इस पहरेनु. भावार्थ असा की संत गरीबदासजी महाराज म्हणत आहेत, हे भोळे जग शास्त्रविधी रहित साधना करत आहे, जे अतिशय दुःखदायक आहे, पण त्यालाच ते सुखदायी म्हणत आहे. जसे जून महिना दुपारच्या वेळी म्हणजे दिवसाच्या 12 वाजता उन्हात उभ्या उभ्या उकडत असूनही त्यावेळेला तो सायंकाळ म्हणत आहे. याचा अर्थ असा की एखादी दारुडी व्यक्ती दारू पिऊन रस्त्यावर पडली आहे आणि त्याला कोणीतरी म्हणत आहे की अरे बाबा, असल्या दुपारच्या कडक उन्हात का तळपत पडला आहेस, सावलीला चल. अशा वेळी तो दारूच्या नशेमध्ये म्हणतो की नाही, ही सायंकाळ आहे, कोण म्हणतोय की ही दुपार आहे. याप्रमाणे जे साधक शास्त्रविधीचा त्याग करून मनमाने आचरण करत आहेत ते आपले जीवन नष्ट करत आहेत. त्याला सोडत नाही, उलट त्यालाच सर्वश्रेष्ठ मानून काललोकीच्या वणव्यात जळत आहेत. संत गरीबदासजी महाराज म्हणत आहेत की एवढे प्रमाण मिळाल्यानंतरही पूर्ण संतांद्वारे सांगितल्याप्रमाणे सत्साधना करत नसाल तर हे अनमोल मानव शरीर तसेच मधल्या पिढीचे भक्तियोग हातातून निसटून जाईल. मग या वेळेला आठवून रडाल, खूप पश्चाताप कराल, मग काहीही होणार नाही. परमेश्वर कबीरजी बंदी छोड यांनी म्हटले आहे की अच्छे दिन पाछे गए, सद्गुरु से किया ना हेत, अब पछतावा क्या करे जब चिडिया चुग गई खेत. सर्व मानव समाजास प्रार्थना करण्यात येते की पूर्ण संत रामपालजी महाराज यांना ओळखा आणि आपले व आपल्या परिवाराचे कल्याण करा. आपले नातेवाईक आणि मित्रपरिवारासही सांगा व पूर्ण मोक्ष मिळवा. सुवर्ण युग चालू झालंय. लाखो पुण्य आत्मा संत रामपालजी महाराज म्हणजे तत्वदर्शी संत यांना ओळखून सत्यभक्ती करत आहेत आणि अत्यंत सुखी झाले आहेत. सर्व विकार सोडून स्वच्छ जीवन जगत आहेत. कृपया पुढे वाचा. महाराष्ट्राचे ज्योतिष शास्त्री यांनी मराठी भाषेत नॉस्ट्रॅडॅमस यांच्या भविष्यवाणीचा केलेला अनुवाद.